परेशराव, हे माझ्या चुकीचं प्रायश्चित्त आहे। दोन प्रेम करणारी माणसं एकमेकांपासून लांब झाली की मनाला लई त्रास होतो। स्नेहाताई, ते आज तुम्ही तुमच्याच घरी जावा काय? आणि परेशराव, तुम्ही आजपासून या खोलीत राहायचं। चला, लई उशीर झालाय, निघूया आपण। चला चला, या। येते। काळजी घ्या। ओ स्नेहाताई, आता काय इथंच राहण्याचा विचार आहे काय? चला की। परेशराव, परेशराव, आमच्या ताई अशाच येणार नाही बर का? हा, आम्ही रीतसर पाठवणी करणार। हा, एकदम थाटामाटात तुमच्या घरात गृहप्रवेश होणार, कळलं काय? चालेल ना ताई? हो। लाजल्या लाजल्या। बरं चला परेशराव, निघतो आम्ही आता। तुम्ही पण आवरून घ्या, झोपा मस्त पैकी। चला स्नेहाताई, उशीर झालाय, निघूया आपण, वाट बघत असतील घरची। चला। त्याआधी मला तरी कळलं पाहिजे ना काय झालंय ते। साहेब, आता हे कुठल्या तोंडाने सांगणार? हे माईच्या पोराने केलं। तेच प्रतापने माझी एजन्सी हिसकावून घेतली। तेच प्रतापनी केलंय। तेच प्रतापनेच केलं। त्याने आणि त्याच्या मित्रांनी मला उंगलं त्याच्या अड्ड्यावर घेऊन गेले, मारलं मला। माझ्याकडून कागदावर सह्या घेऊन घेतल्या। किती मारलं मला तेज प्रतापला या सगळ्याचा काय फायदा आहे? त्याचा कोणतरी नातेवाईक होता, त्याला त्यांनी एजन्सी दिली। माझ्या पोटावर तो पाय ठेवला ना। आता मी माझ्या पोरांना बायकोला कसं पोहोचू? माझे कायचे वांदे झाले। आता मला उपाशी राहिले तेव्हा काय पर्याय नाही। मी आता काय करू? असं वाटतं ना, एखादा गाडी खाली जाऊन जीव देऊन द्यावा असं वाटतं। अहो काका, काय बोलताय तुम्ही? तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेलात? पोलिसात? पोलिसात जाऊन काय उपयोग आहे? अहो तिथं तर सगळी बाईसाहेबांची सत्ता आहे ना। अहो सगळा काय ना बाईसाहेबांचा चालतो ना, मग काय उपयोग आहे? म्हणून म्हटलं बाईसाहेबांचे पाय धरू, एजन्सी मिळवण्यासाठी साखर घालू, पण आता बाईसाहेबच नाही, करू काय मी आता? जातो मग मी। साहेब, तुम्ही भल्या वाटल्या, चांगल्या मनाच्या वाटल्या, म्हणून मी तुम्हाला सांगितलं। पण हा जोर गावात कोणाला सांगू नका बर का? तेज प्रताप आणि त्याचे मित्र मला माझ्या बायका पोरांना घरात घुसून मारतील। तुमच्या समोर हात जोडतो, कोणाला सांगू नका। पण मी तुम्हाला ओळखलं नाही ताई साहेब। तुम्ही माई साहेबांचे कोण? कोणीच नाहीये मी त्यांची। ठीक आहे, येतो मी। टेन्शन घेऊ नको, मी तेजादांच्या कानावर तुझा प्रॉब्लेम सांगतो। तुझं काम होऊन जाणार म्हणजे जाणार 100%। याला म्हणायचं
योगायोग नाव काढलं आणि रमावतीचा आवाज हजर. काय थंडर काय काय आणि काय नाही बघ. काय विषय? काय नाही, याचं ते ग्रामपंचायत जरा काम होतं ते आपलं सांगतो. नमस्कार नमस्कार नंतर जा. कानावर घालतो मी. 2 चहा स्पेशल. भरून द्या. तो किरण आहे की नाही हो, त्याचं ग्रामपंचायत काम आडले. म्हणजे तो आपला ग्रामसेवक चिकणे तेच सांगत होतो मी. हे काय विषय आहे? दाढीला लाली वहिनी आय लव्ह यू बिलव्ह यू म्हटल्या का काय? ए थंडर काय पण काय बोलायला लागलेस तू? नाही आय लव्ह यू नाही म्हणल्या, पण म्हणतील लवकरच. शाबास. आज मला एका गोष्टीचं समाधान आहे, त्यामुळे आज मी खुश आहे एकदम. तो इस बात पे हो जाए चाय. ए थंडर, आज चाय नाही, आज पार्टी झाली पाहिजे. पार्टी पार्टी मीच काय करू? ठेव किती कसे ठेवून टाक. वाया नाही का जाणार? अन्नाचा अपमान आहे तू. ए काय करतोस हे? शॉर्ट्स ह्याच्यातच भुरे काय? ह्याच्यात हा येणं झालं काय? हे शॉर्ट शॉर्ट. चल गाडीत बस. हे मांडून ठेव रे. आई ग हॅलो. जय 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 जय. पुष्पाताई, खंडू तुपे बोलतोय. तुपे सांगितलं होतं ना या फोनवर फोन नाही करायचा म्हणून. का केलाय? सिलेंडर मध्ये गॅस भरता भरता डोक्यात गॅस भरलाय का? जय 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 जय. माफ करा ताई, लक्षातच नाही राहिलं. हा पण तुम्ही सांगितलेलं काम एकदम व्यवस्थित झालंय ना सगळं? हा झालंय ना व्यवस्थित. ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या वाड्यावर गेलो. आपण तिथं तुमची ती सून होती ना वैदई, ती म्हणते माईचा आणि माझा काहीच संबंध नाही. काहीतरी बिनसलाय असं वाटतंय. असं का म्हणाले असतील बरं त्या? तुपे तुम्हाला पोहता येतं? नाही. मग तरी सुद्धा पाण्यात उतराल? पोहायलाच येत नाही तर पाण्यात कशाला उतरू मी? काय ताई? मग उतरू पण नका. पाणी खोल आहे, बुडाल. सांगितलंय ना तेवढंच करायचं. उगा स्वतःच डोकं चालवायचं नाही. मी कशाला डोकं लावू? आपल्याला काय, जिकडं रुपे तिकडं तुपे. मिळतील तुम्हाला, तुमचे पैसे मिळतील. पण नको तिकडे तोंड उघडलत ना तर तुमच्या एजन्सीचा सिलेंडर तुमच्याच तोंडात कोंबी. कोणी मला विचारलं ना तुम्ही यांना ओळखता का, तुम्ही सरळ सांगल मी यांना ओळखत नाही, आमचा काही संबंध नाही. ठेवा. बर. वैदेही असं का म्हणाली की ती माईला ओळखत नाही? ही एक गोष्ट पुरेशी आहे माईची सत्ता हलवायला. लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार तर. माई, मी काय म्हणतो, बोला. ते मी तुम्हाला बोललो होतो बघा 30 लाखाचं तेज प्रतापांनी मागवले होते ते. त्याचं काय?
मी चौकशी केली त्याची, तर असं समजलं की तेज प्रतापांनी गॅसची एजन्सी विकत घेतली. वा, चांगलं आहे. चला, म्हणजे तेज प्रताप आता उद्योगाचा विचार करू लागले. तर 30 लाखात गॅस एजन्सी, चांगलंच आहे. नाही माई, म्हणजे तेज प्रतापांनी एजन्सी विकत घेतली, पण त्यांनी नाही घेतली ती. काय काय म्हणायचंय काय जालिंदर? त्यांनी गॅस एजन्सी घेतलीये नाही घेतलीये, एखादा मत सांगा बघू जरा. माई, तेज प्रतापांनी गॅस एजन्सी घेतली, पण वैदेहीच्या बहिणीसाठी जगतापांच्या थोरल्या मुलीच्या नावावर घेतली. काय? तेज प्रताप, हे सगळं होत असताना तुम्ही काय करत बसला होतात? टाळ्या वाजवत बसला होतात? व्यवहार थांबवता आला नाही? माई, तुम्हीच तर म्हणल्या होत्या काय करताय ते बघा फक्त. छान, याला म्हणतात सांग काम्या हो नाम्या. नुसतं बघत बसला, तिथं होतात पण काही केलं नाही. जरा तरी डोकं चालवायचं जालिंदर. निवडणुका जवळ आल्या, हे असलं बेहिशेबी पैशांचं प्रकरण जर का पुढे आलं ना तर आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. एक काम करा, त्या लुचकुट्या धनाजीला इकडं बोलवून घ्या उद्या. ठीक आहे माई, बोलवतो. तेज प्रताप यांचे प्रताप काही केल्या थांबत नाहीत. ते कुठे होतास तू? मी कधीची वाट बघत होते मी, माहिती? मला बोलायचंय तुझ्याशी. तू आत ये आधी. आत ये. अहो, मी ते कपडे चेंज करायला आलोय. कपडे चेंज करून मी लगेच जाणार आहे. मी थांबणार नाही इकडे. आता मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस. आता काय केलं मी? चूक झाली माझी. हा? स्नेहाताईचा कॉल आला होता. तू सगळं सांगितलंय मला. माझ्या ताईसाठी, तिजूंसाठी इतकं मी खूप गैरसमज केला रे तुझ्याबद्दल. इतके दिवस किती वाईट वागले तुझ्याशी, काय काय बोलले तुला. तुझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मी. मला हेही कळलं की तू मला किडनॅप केलंच नव्हतंस. त्यातलं काहीच तू केलं नव्हतंस. तू मला सांगायचा प्रयत्न करत होतास पण मी ऐकलंच नाही ना तुझं. तेज प्रताप, सो सॉरी. मी खूप वाईट विचार केला तुझ्याबद्दल. वैदे, हे बघा, तुम्ही सॉरी म्हणू नका. यात तुमची काही चूक नाहीये. किती चांगला आहेस तू. मी किती
वाईट विचार केला तुझ्याबद्दल. कदाचित म्हणूनच मला तू आवडायला लागलास. काय बोलला तुम्ही? तुला खरंच ऐकू येत नाही का रे? हे बघा वैदे, मी सांगतो तुम्हाला. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. काही लपवलंयस माझ्यापासून? लपवलं म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं. ते म्हणजे मला ही एका कारण ऐकू नाही येत. एका कारणाचा प्रॉब्लेम आहे माझ्या. हे बघा, पण या कारणाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. या कारणानं सगळं ऐकू येतं मला. तुम्ही प्लीज, मी हे सगळं सांगणारच होतो. लग्नाआधीच सांगायला पाहिजे होतं खरं तर, पण ते सगळं माफ करा, मला चूक झाली माझ्याकडनं. माफ करा हो मला. मी पाया पडतो तुमच्या, हात जोडून माफी मागतो. अहो तर मी पाय धरतो तुमचे. खरंच माफ करा. इट्स ओके. इट्स ओके. ओके. हे बघ, तू मला हे सांगण्याचं धाडस केलंस हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तू जसा आहेस तसाच आवडतोस मला. मला एक गोष्ट सांगायची होती तुला. काय काय काय? आय लव्ह यू. काय 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 म्हणला तुम्ही? ते कान चुकीचा. काय काय म्हणला तुम्ही आता? आय लव्ह यू तेज प्रताप. अरे वेडा आहेस का तू? ते मला तुम्ही खरंच माझ्या प्रेमात पडलात? खरंच पडलात? मी खोटं का बोलेन? नाही, पण मला विश्वास नाही बसत आहे. हे सगळं स्वप्न वाटतंय मला. तुम्ही एक काम करा, इथं चिमटा काढा. मला चिमटा काढा ना, त्याशिवाय विश्वास नाही बसणार. तेज प्रताप, मी खरंच बोलतेय. तरी पण काढा तुम्ही, एक चिमटा काढा इथं. सॉरी. दुखलं म्हणजे हे सगळं खरं आहे? हे स्वप्न नाही आहे? म्हणजे तुम्ही खरंच आहात की? तुम्ही खरंच मला आय लव्ह यू म्हणला? तेज प्रताप, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला आयुष्यभर तुझी साथ सोडायची नाही. ते काय म्हणतोस तू? ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग.
एक मिनिट फक्त, एक मिनिट, मी जरा आलोच. अरे कुठे चाललास तू? नाही, हे बघ, तू कुठे जायचं नाहीये. आजपासून ही आपली खोली आहे आणि तू आपल्याच खोलीत झोपायचंस. एक मिनिट, मी आलो, लगेच आलो. तू कुठे चाललायस? तुम्ही मला आय लव्ह यू म्हणला ना, लगेच थंडरला सांगून येतो. तुला आता एक थंडर आठवतोय? नाही, थंडर म्हणजे सॉरी चूक झाली माझ्याकडनं. तुमच्या सोबतच राहीन आता. हा काय मी सॉरी. एक शेवटचं सांगायचं होतं. तेजप्रताप, काय झालं? मला अजून एक गोष्ट सांगायची होती. काय? आय लव्ह यू टू. मूर्ख, स्टुपिड. तुम्ही तू दारू पिऊन आलास? हिम्मत कशी होते रे? दारू पिऊन आत आलासच कसा? काय ससा? काय ससा? काय ससा? ससा रे ससा रे, कापूस जसं त्याने कासवाची पैज लावली, वेगवेगळे धावू. उठ रे, उठ तिथून, उठ म्हटलं ना तिकडून. काय? हे बघ तेजप्रताप, अति होत आहे हे. काय अति होत आहे? तुम्हाला ना कुठल्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. आज एवढी चांगली गोष्ट झाल्या. सिक्रेट सांग, सिक्रेट. काय काय पुटपुटलास? सिक्रेट. सिक्रेट? तुझी ही सगळी सिक्रेट्स ना माहिती आहेत मला. तर लोकांचं घर उद्ध्वस्त करून आनंद मिळतो ह्याला. काय म्हणला? काय म्हणलं तुम्ही? सांगाच मला. तुम्ही काय म्हणला? तुम्हाला ना माझ्याशी भांडायला काहीतरी नवीन विषय लागतो रोज. आज काय विषय आणलाय तुम्ही? सांगा मला. नाही तुम्ही सांगा ना मला. आता काय मारणार मला? मार मार. तुम्ही ना नेहमीच हेच करता. कानाखाली मारणार, हे करणार, ते करणार. करत तर काहीच नाही तुम्ही. हो हानकी पडेल. कधीतरी प्रेमानं आमच्या संग दोन शब्द बोला की.
कधीतरी नवऱ्याला प्रेमानं जवळ घ्या, कधीतरी लाडानं तेज कधीतरी लाडानं तेजा म्हणा. आता तर मी माझा प्रॉब्लेम पण सांगितले तुम्हाला. कसला प्रॉब्लेम? कानाचा. हा? काय नाही ते काय नाही. शी तू तू काय बोलतोयस हेही सुधरत नाहीये रे तुला. तू तू निघ यार इकडून. किती मोठ्यानं बोलताय तुम्ही. अहो सगळं झोपली असते बाहेर. हळू बोला जरा. बघा कोण बोलतंय. स्वतः दारू पिऊन मला सांगतोय. युजलेस. काय म्हणला? युजलेस? युजलेस नाही, युजफुल म्हणा. युजफुल. जशा तुम्ही ब्युटिफुल तसं मी युजफुल. ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुझी ही फालतू बडबड बंद करा. किती चिडताय हो तुम्ही, किती चिडताय. एवढा राग बरा नाही हो. तुम्हाला माहितीये काय लोक काय म्हणतात ते. लोक म्हणतात की दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो. आणि मी दारू प्यायलोय, मी पण एक खरं खरं बोलू काय. तुम्ही आता माझ्यावर चिडताय ना, चिडा. हक्क आहे तुमचा. पण उद्या तुम्ही या तेजाच्या मिठीत असाल. हा शब्द आहे आपला. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. करेक्ट. परमनंट मार्कर. तू निघ तिकडून. जातो मी इथून जातो. Stupid. खरंच पप्पा, तेजारामुळेच परेशरावांचे डोळे उघडले. परेशरावांना त्यांच्या बाबांमुळेच माझ्याशी बोलता येत नव्हतं. आणि तेजादादामुळे आता शक्य झाले बघा. बस बस झालं आता कौतिक. मी जर पंतप्रधान झाले तर असं 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 करीन. असं काय इथं काय निबंधाच्या स्पर्धा चालल्यात का काय. बरं मी काय म्हणतो, आता झालं ना सगळं सुरळीत. एकदम सगळं मस्त सुरळीत झाले ना. मग चला आता आता नवऱ्याच्या घरी जायच्या तयारीला लागा. चला चला. नाही अहो, म्हणजे ती तिकडं परेशरावांच्या गावी नाही जाणार आहे. नाही जाणार आहे म्हणजे मग मग काय ते परेश इथे येणार का काय घर जावंय म्हणून. नाही अहो तसं नाही. म्हणजे तेज प्रतापरावांनी का नाही आपल्याच गावात त्यांच्या मित्राची खोली दिली आहे त्यांना राहायला. असं का? अरे गावातच का? त्या परेशचा तो बिंडोक काष्टारा पण स्वतःला लय शहाणा समजणारा बाप आहे ना. त्याने इथे येऊन काही राडा नाही केला म्हणजे मिळवलं. हे बघ ते काय नाही, ते मला ना गावात बेआबरू झालेली अजिबात चालणार नाही. त्यापेक्षा माझी पोरगी इथं घरातच राहिलेली परवडली. अहो आणि हे बघा या टायमाला मी कोणाचं काय बी ऐकून घेणार नाही. मला पाहिजे तेच बी करणार आहे. कळलं का? कळलं ना? होय मग बाजूला होय सरक. अहो पण आपण असं बोलाच कशाला. हा असलं काही नाही व्हायचं. तसंही ते तेज प्रतापरावांसमोर काही बोलूच शकत नाहीत. आणि ह्या गावात तर पाऊल टाकायचं डेअरिंग मी नाही होणार त्या कुरतडलेल्या मिशीवाल्याचं. काय बोलताय हे? शोभत काय बोलणं. याही आहेत ना ते आपले. बस जाऊ दे ती सोड. मी काय म्हणतो, आज काहीतरी मस्त गोडधोड कर खायला. माझ्या स्नेहाचं पण आता सगळं जीवन मार्गी लागतंय. कसं आहे, तेज प्रतापने हे सगळं केलंय म्हणून जावंय बापून उगाच देवासारखं समजू नका. आहे
तेज प्रतापराव आहेत ना, ते आहेत माई साहेबांचे चिरंजीव. आता माई साहेबांची कसं पॉलिटिकल पॉवर लय भारी, थोडीशी पॉवर वापरले तर त्यात काय, त्यातला आलाय मोठेपणा. त्यांनी स्वतः चूक केली ती का नाही? मग स्वतः केलेली चूक त्यांनी निस्तारायलाच पाहिजे, आहे का नाही? झालं तुमचं प्रवचन देऊन झालं. तुमचं ना आपलं काहीतरी भलतच असतं. शांतता, फोन वाजतोय. ग बस, फोन हे महत्वाचं आहे. एजन्सी बंद आहे तरी लोक का तर म्हणतात? अरे सुखानं जगू देत नाही. हा हॅलो. हॅलो काका, मी वैदेही बोलते. कोण वैदेही? तुम्ही मला भेटायला आला होतात रात्री. मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. बोला 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 ना. खरं तर मी तुमच्या गोडाऊनच्या बाहेर आली आहे. काय? गोडाऊनच्या बाहेर? दार बंद दिसत आहेत. ताई फक्त 2 मिनिटं थांबा. अहो इथं गोडाऊन मध्ये ना थोडं काम चालू आहे. मी 2च मिनिटात आलो. हा मी वाट बघते. देवा, आता ही कुठं आली? काय करू आता? ताई तुम्ही? काका, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. हे बघा, मी माझी नीट ओळख करून दिली नाही. मी वैदेही. ज्या माणसाने तुमची ही अवस्था केली असं तुम्ही म्हणताय तो म्हणजे तेज प्रताप मक्तेदार. तो माझा नवरा आहे. काय? मला तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं. पोलीस स्टेशन कशाला? ताई मी हात जोडतो. मी काहीच केलेलं नाही. अहो उलट त्या अक्का. कोण? अक्का, माझी अक्का, माझी आई. तिला कळलं ना मी पोलीस स्टेशनला घेऊन चालले. अहो रडून रडून लई बेहाल होईल होती. पोलीस स्टेशन नको. काका, तुम्ही गैरसमज करून घेताय. मला तुमच्या विरुद्ध तक्रार नाही करायची. मला तेज प्रताप मक्तेदारच्या विरुद्ध तक्रार नोंदवायची. काय?